नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूर शहरामध्ये आपण बघतोय सध्या सापांचं प्रमाण जे आहे आपल्याला भरपूर ठिकाणी बघायला मिळतंय. मात्र सर्पमित्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत बदलापूरकरांना काळजी करण्याची काही गरज नाहीये. साहिल मोरे यांनी आपण जर बघत असाल तर 2 साप जे आहेत या ठिकाणावरून पकडलेले आहेत. नेमके कुठले साप आहेत आपण त्यांना विचारूया. दोन्ही रसल वायपर आहेत. विषारी आहेत. विषारी आहेत. कसे पकडले तुम्ही? तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि हे कुठे होते? कॉल आले. कॉल आले होते. कुठे होते साप नेमके? वालवलीमध्ये होता आणि आता इथे पकडला कॅन्सर हॉस्पिटल जवळ. म्हणजे वस्तीमध्ये होते की कसे होते? वस्तीमध्ये होते. काय वाटतं हे साप म्हणजे कसे आले असतील इथे? ही त्यांची ऍक्च्युली आपली जागाच त्यांची आहे ही. आणि हे गरमीमध्ये येतात. थंडी आहे ना, थंडीमध्ये गरमी शोधत येतात. घरात घुसतात लोक. कुठला आहे म्हणजे हे दोन्ही विषारी साप आहेत? दोन्ही विषारी आहेत. दोन्ही एकच जातीचे साप आहेत. रसल वायपर. हे बघा या ठिकाणी वालवलीमध्येच पकडलेत का तुम्ही दोन्ही पण? इथे पकडला. साहिल मोरे सर्पमित्र आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी धाडस करून दोन्ही साप जे आहेत या ठिकाणी पकडलेले आहेत. बदलापूरमधील नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल? कारण विषारी साप आहे, ठिकठिकाणी सापडतायत. आता थंडी आहे त्यामुळे, तर काय सांगाल? लोकांना एकच विनंती आहे माझी का सर्पमित्र आहे, सर्पमित्रांना कॉल करून त्यांना मारू नये. कॉल करून रेस्क्यू करून सोडून जातात सर्पमित्र. एखादा नंबर सांगा ना की वालवली किंवा बदलापूरमध्ये आढळला तर कोणाला कॉल करायचा? कोणालाही करू शकतात. नंबर आहेत. माझा एक नंबर आहे. एक नंबर सांगा. माझा नंबर 9067529863. परत सांगा. 9067529863. तुम्हाला किती वेळ लागला साप पकडायला? 2 मिनिटं. 2 मिनिटं. सुरक्षित त्याला पकडला तुम्ही. म्हणजे आता तुम्ही त्याला कुठे सोडणार? आपला आटोली बिटोली साईडला जंगल आहे तिकडे सोडून देतो, डॅम साईडला. धन्यवाद दादा, थँक्यू. तर बघा बदलापूरकरांनो, तुम्हालाही कुठे जर साप आढळला तर काळजी करू नका, घाबरू नका आणि महत्वाचं म्हणजे त्याला मारू नका. सर्पमित्र आहेत बदलापूर शहरामध्ये. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट जो आहे तो करू शकतात. थंडी आहे म्हटल्यावरती हे जे थंडीमध्ये आता आढळतात याच्यामध्ये पण त्यांनी पकडला आहे आणि खूप प्रयत्न लागतात खरं तर हे पकडायला. त्यांचं धाडस खूप आहे आणि आपण त्यांचं खरंच कौतुक या ठिकाणी साहिल मोरे यांचं केलं पाहिजे. धन्यवाद दादा. चला तर बघत रहा आपले बदलापूर आणि स्वतःची काळजी घ्या सर्वांनी. जर कुठे काही साप आहे का तुमच्याकडे? व्हिडिओ बघा, ते दाखवतायत आपल्याला, बघूया. तरी वालवली परिसरात त्यांना साप जो आहे तो भेटला होता, परंतु त्यांनी जो आहे तो पकडलेला आहे. कोणीही काळजी करू नका, सांभाळून घेऊन जा दादा त्याला. हळू. जे सर्पमित्र आहेत त्यांचे खरंच आपण त्यांच्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे. कारण जे काही विषारी साप असतात ते अत्यंत घातक असतात आणि नशीब त्यांनी त्याला लवकर पकडलं आणि त्यामुळे काही कोणालाही त्रास या ठिकाणी झाला नाही. तुम्ही सुद्धा कृपा करून कुठल्याही सापाला मारण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करायचा. ते येतात आणि सुरक्षितरित्या साप जो आहे तो पकडून घेऊन जातात. अंधारात बाहेर पडत असताना जरा सावध रीतीने बाहेर पडत चला आणि घाबरू अजिबात नका. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. चला धन्यवाद.